आरंभ भी यही अंत भी यही. हे आहे चिवेली गावाचं पहिलं किंवा शेवटचा स्टॉप. जे तुम्ही समजा अत्यंत सुंदर मनमोहक असं हे बंदर. जर तुम्ही चिवेली गावाला एकदा भेट द्यात असाल तर हे अवश्य पाहण्यासारखं ठिकाण. मित्रांनो, मी चिवेली बंदरावरती चाललो आहे आणि मध्ये थांबलो आहे. इकडनं हे चिवेली खाडीचं वाशिष्ठी नदी, तिथे अत्यंत सुंदर आणि विलोभनीय दृश्य पाहायला भेटलं. म्हणून हा इथे थोडा 2 मिनटासाठी हॉल्ट घेऊन हे व्हिडिओ क्लिप बनवत आहे. मित्रांनो, मी आहे चिवेली बंदरला. असं म्हटलं तर आरंभ भी यही अंत भी यही. हे आहे चिवेली गावाचं पहिलं किंवा शेवटचा स्टॉप. जे तुम्ही समजा अत्यंत सुंदर मनमोहक असं हे बंदर. जर तुम्ही चिवेली गावाला एकदा भेट द्यात असाल तर हे अवश्य पाहण्यासारखं ठिकाण. ही इथे समोर एक जेटी आहे, प्लस तुम्हाला ह्या कोपऱ्याला एक जेटी दिसेल. मित्रांनो, मान्सून चालू झालाय, म्हणजे पावसाळा चालू झालाय आणि नदीला चांगल्या प्रकारे पाणी आहे. माझ्या अंदाजाने ही ओहोटी असेल चालू झालेली. आणि हा समोरचा जो डोंगर दिसतोय तुम्हाला, हा आहे पन्हाळजी, खेड तालुक्यातला हे एक गाव. पुढे असंच तुम्ही पाहाल तर हा पलीकडचं डोंगर आहे, ते आहे गांगरेई. आणि ह्या कॉर्नरला एकदम खाडी अशी ही वाशिष्ठी नदी अशी वळून पुढे जाते, की मालदोली करत चिपळूणला जाते. तर चिपळूणला जी तुम्हाला वाशिष्ठी नदी दिसते किंवा वाशिष्ठी दर्शन जिथे घेण्यासाठी आपण घाटामध्ये थांबतो, ती हीच नदी. मित्रांनो, ही आहे फेरी बोट, जे पन्हाळजे गावातून येणाऱ्या प्रवाशांसाठी चालवली जाते. ही एस टी येण्याचा टाईम आणि सुटण्याच्या टायमावरती चालते. कधी उत्साही पर्यटकांना घेऊनही ही खाडीचं तुम्हाला विलोभनीय असं दर्शन घडवते. मित्रांनो, मी तुम्हाला एक 360 व्ह्यू दाखवतो. हा खाडीचा बॅकसाईडचा व्ह्यू आहे. पाहू शकता किती सुंदर असा हा देखावा आणि हे बंदर सिच्युएटेड आहे. जर तुम्ही चिवेली गावाला भेट देत असाल तर एकदा ह्या भागाला नक्की भेट द्या. अत्यंत सुंदर असं सृष्टी सौंदर्य ह्या भागातून तुम्हाला पाहायला भेटेल.
मित्रांनो, 4-5 वर्षापूर्वी गव्हर्नमेंटची जी मँग्रोव्ह प्रोटेक्टेड वन ही जो GR आला त्याच्या थ्रू ह्या भागामध्ये खूप सारे मँग्रोव्हना प्रोटेक्शन भेटलं आहे. त्यामुळे इथे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मँग्रोव्ह दिसेल आणि त्यामुळे ह्या भागामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, मासे आणि वेगवेगळ्या वन्य प्राणी तुम्हाला ह्या भागामध्ये आसरा घेताना दिसतील. नमस्कार मित्रांनो, मी आता एक्झॅक्ट अपोजिट डायरेक्शनला आलो आहे. मगाशी मी इथनं शूट करत होतो. राईट हँड साईडला जे पिवळी बोट आहे ना, हे पहा, ह्या धक्क्यावरनं इथनं मी शूट करत होतो. आता मी एक्झॅक्टली त्याच्या अपोजिट डायरेक्शनवरनं तुम्हाला तो भाग कसा दिसतो ते दाखवण्यासाठी इकडे आलो आहे. हे पण एक सुंदर असं कोकणातलं घर आहे. पाहू शकता आजूबाजूला नारळाची झाडं, बाजूला एवढी सुंदर वाशिष्ठी नदी. चला मी तुम्हाला पुढचा व्ह्यू दाखवतो. मित्रांनो, मी आता एकदम किनाऱ्याला बसलो आहे. माझ्यापासून 5 फुटावरती वाशिष्ठी नदीचं पात्र आहे. इथे ही मगाशी दाखवलेली बोट उभी आहे. मे बी मच्छीचीच बोट असेल असं एक्सपेक्ट करतो आहे, कारण मला ह्या वेगवेगळ्या बोटी कसल्या आहेत त्याचा काही अंदाज नाही आहे. आणि मगाशी मी ह्या कोपऱ्यावरती होतो. तुम्हाला झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे पहा, मी ह्या इथे जेटीवरती उभा होतो. ही वेल कन्स्ट्रक्टेड जेटी आहे आणि ही आहे ती छोटीशी बोट जिथे टुरिस्टला घेऊन आपण खाडीचं व्यवस्थित दर्शन घेऊ शकता. चला मित्रांनो, लाल परी आलेली आहे. मी तिच्यानेच आता परत माझ्या वाडीकडे निघेन. तर हा व्हिडिओ मी इथे संपवतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि पहिल्यांदाच ह्या चॅनलला व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.